आलं त्यानंतर आक्रमक झालेल्या जैन समाजा वतीने जे आहे ते कबूतरखान्यावरचं जे छत काढण्याचा प्रयत्न जो आहे या जैन समाजाच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येतोय। शनिवारी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने खरं तर कारवाई केली होती की या कबूतरखान्यावरती छत टाकण्याचं काम, ताडपत्री टाकण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं होतं। परंतु आपण पाहतोय की काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण पाहतोय की सर्व जैन समाजाच्या वतीने आंदोलन स्थगित करणार अशी घोषणा केली होती। परंतु मंदिरातील काही नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी आले होते आणि अनेक नागरिक जे आहेत ते आतमध्ये घुसलेले आहेत। संपूर्ण मुंबई महानगरपालिकेने हे ताडपत्री टाकून जे संपूर्ण कबूतरखाना बंद केला होता, हा कबूतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या जैन समाजाच्या नागरिकांच्या वतीने करताना नागरिक पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी देखील परवानगी दिली जात नाहीये। त्यामुळे जैन समाजाचे नागरिक जे आहेत ते वारंवार आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु आता आज आपण पाहतोय की आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची घोषणा खरं तर केली होती। परंतु आता आपण पाहतोय जो या ठिकाणी जैन समाजाच्या वतीने आंदोलन स्थगित केलं होतं अशी घोषणा केली। परंतु आता आपण पाहतोय की या ठिकाणी जो ताडपत्री होती ती ताडपत्री काढण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण की आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरं तर बैठक पार पडली होती आणि बैठकीमध्ये तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु तोडगा निघाला, परंतु अजून देखील हा कबूतरखाना जो आहे तो उघडला नव्हता आणि त्यामुळे सर्व जैन समाजातील जे नागरिक आहेत ते या आजूबाजूच्या जैन मंदिरामध्ये जे आहे ते सकाळी प्रार्थनेसाठी जमा झाले होते आणि आता आपण पाहतोय की कबूतर आहे तो उघडण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा कबूतरखाना जो आहे तो उघडण्याची परवानगी द्यावी आणि परवानगी देत नसल्यामुळे जे आहे ते या सर्व नागरिकांनी जे आहेत कबूतरखाना हटवण्यावरून मानवता नहीं है कि इन बेचारों के लिए धक्के मार रहे, लाठीचार्ज कर रहे, शर्म नहीं है इन लोगों में। प्रशासन के नाम पे आंदोलन स्थगित केलं होतं असं म्हणणं होतं। उद्या न्यायालय आंदोलन स्थगित हुआ ही नहीं था। इन लोगों की एक पॉलिटिकली चाल थी जो तोड़ने की कोशिश की गई थी ताकि ये मीडिया में ना आए। ये सब इनका काम था। भ्रम फैलाया गया है कि स्थगित कोई हुआ नहीं है मीटिंग। नक्कीच पाहतोय की कबूतरखान्यामध्ये अनेक नागरिक आतमध्ये गेलेले आहेत आणि नागरिक कबुतरांना खायला घालतायत। त्यासोबतच जी ताडपत्री मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आली होती ती ताडपत्री देखील या सर्व नागरिकांच्या वतीने काढताना हे पशुप्रेमी जे आहेत ते काढताना पाहायला मिळत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण की या ठिकाणी आंदोलनाची घोषणा जी आहे ती जैन समाजाच्या वतीने करण्यात आली होती। परंतु त्यानंतर आता आपण पाहतोय की जैन समाजाचे नागरिक जे आहेत या ठिकाणी आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर या ठिकाणी आतमध्ये येऊन संपूर्ण जी ताडपत्री लावण्यात आली होती ते ताडपत्री तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या वतीने केला जातोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सकाळपासूनच खरं तर लावण्यात आला होता आणि बंदोबस्त लावत असताना पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली होती। त्याशिवाय जैन समाजाच्या वतीने हे आंदोलन स्थगित करतोय अशी घोषणा करण्यात आली होती। परंतु आक्रमक होऊन सर्व नागरिकांनी जो आहे तो हा कबूतरखान्यावरची ताडपत्री जी आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला आणि सर्व नागरिक या ठिकाणी ज्या जमा झाल्या होत्या, विशेषतः महिला ज्या जमा झाल्या होत्या